म्हणतात ना, ठिणगी वेळेत जर विझवली नाही तर वणवा पेटायला वेळ लागत नाही. पुण्यातील गँगवॉरची सावली पुन्हा एकदा शहरावर पसरत आहे. जुन्या वैराचा बदला, सुडाची आग आणि रक्तरंजित संघर्षाची तयारी. पण यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य रक्तपात टळला. अंधेकर गँगच्या सदस्यावर हल्ला करण्यासाठी कोर्टापासूनच रेकी सुरू होती असा धक्कादायक आरोप करण्यात आला. पुणे शहराने गेल्या काही वर्षात अनेक गँगवॉर पाहिली आहेत, पण प्रत्येक वेळी काही क्षणाचा राग, सुडाची भावना आणि टोळी युद्ध असे यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. सुडाच्या आगीचा शेवट दोन्ही बाजूनी जळतात हे वास्तव्य पुन्हा एकदा समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या एकंदरीत माहितीनुसार आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तसेच अक्षय म्हस्केवरील खुनाच्या प्रयत्नाचा सूड घेण्यासाठी हा सध्याचा जो कट आहे तो रचल्याचा संशय आहे. या कटामध्ये अंधेकर गँगमधील कृष्णा अंधेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर हे लक्ष असल्याचं या तपासामध्ये समोर आलेलं आहे. घटनेची सुरुवात झाली ती शिवाजीनगर न्यायालयातून. न्यायालयीन प्रक्रियेनंतर अंधेकर गँगच्या सदस्यांना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये धुळे आणि नंदुरबारकडे नेण्यात येत होते. पण त्याच वेळी काही संशयित त्यांचा वाहन ताफा जो शांतपणे पाठलाग करत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अथर्व खोपडे हा पिस्तूल घेऊन ॲक्टिवावरून कोर्टापासून पाहत होता ते चाकणपर्यंत पोलीस वाहनाच्या तो मागेच होता. तर वेदांत सावंत हा धीरज लखरा आणि इतर आरोपी पोलिसांच्या ताफा कुठे आहे आणि किती बंदोबस्त आहे, याचा वाहन कोणत्या मार्गाने जात आहे याची माहिती फोनवरून एकमेकांना देत होते. ते म्हणतात ना की भिंतीलाही कान असतात, अशीच म्हण आहे. याचप्रमाणे पोलिसाच्या गुप्त यंत्रणेलाही ही हालचालीची माहिती मिळाली आणि संपूर्ण कट हा उघडकीस येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्यामध्ये सापळा रचला. या कारवाईत 3 जणांना अटक करण्यात आली असून याच ताफ्यातून एक अवैध पिस्तूल आणि जिवंत काडतुसे तसेच जप्त करण्यात आलेली आहेत. आणि आणखी काही संशयित लोक आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे. या कटामागे नेमका सूत्रधार कोण होता, त्याला आर्थिक मदत कोणी केली, पुढचा प्लॅन काय होता, याचा तपास सुरू आहे. DCP गुन्हे शाखेचे गौर हसन यांनी सांगितलेलं आहे की पोलीस वाहनांचा काही जण पाठलाग करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली आणि आरोपी जे कडून सध्या फक्त रेकी करण्याचं सांगितल्याचं समोर आलेलं आहे. पण प्रत्यक्ष हल्ला किंवा हत्येचा कट होता का याचा तपास अजून सुरू आहे. ही घटना केवळ एका गँगपुरती मर्यादित नाही, तर शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचं सावट निर्माण होण्याची शक्यता किती गंभीर असू शकते याची जाणीव या प्रकरणातून समोर येते. एक ठिणगी संपूर्ण जंगल जाळते, तसंच या गँगवॉरची एक घटना संपूर्ण शहराच्या कायद्या सुव्यवस्थेला देखील हादरा देऊ शकते. मात्र यावेळी पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य रक्तपात टळल्याने मानलं जात आहे. आता या कटामागील संपूर्ण नेटवर्क, याची सूत्रधार कोण होते आणि आरोपीचे अजून किती आरोपी आहेत याचा संपूर्ण आता तपास पोलीस करत आहेत. आता यामध्ये अजून कुठले धागेदोरे समोर येतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.